नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत। हे दृश्य पाहताय बीड जिल्हा रुग्णालय येथील जनरल ओपीडी प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण भागातील लोक इथं आलेले असताना त्यांच्या उपचारासाठी इथे जे डॉक्टरांना ड्युटी दिलेली होती त्या डॉक्टरांपैकी फक्त एक डॉक्टर इथे अवेलेबल आहे। हा डॉक्टरांचा बेजबाबदारपणा सर्वसामान्य रुग्णांची डोकेदुखी बनलेला आहे। या विषयाकडे बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे व जे डॉक्टर गैरहजर आहेत त्यांच्या बेजबाबदारपणावर कारवाई करणे ही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे। जनरल वॉर्ड मध्ये ही परिस्थिती असताना यावरून आपल्याला समजू शकेल की आयसीयू किंवा इतर महत्त्वाच्या वॉर्ड मध्ये काय परिस्थिती असू शकते। पुढील ग्राउंड रिपोर्ट पहा महाराष्ट्राचा पुढारी आमच्या प्रतिनिधीकडून। सर का लीड जी कुठे एक लाईन झाला लीड कॅशी लीड कॅशी काय करायला चला सांगा लीड कॅशी नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्राचा पुढारी। महाराष्ट्राच्या पुढारीच्या माध्यमातून आपण लाईव्ह या ठिकाणी दाखवतोय चित्र बीड जिल्हा रुग्णालय जनरल ओपीडी जी आहे तर त्या ठिकाणी प्रचंड स्वरूपाची गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्वसामान्य जनता लोक या ठिकाणी आरोग्य सेवा या ठिकाणी मोफत मिळते शासनाची आणि म्हणून जिल्हाभरातून वेगवेगळ्या खेड्यापाड्यातून हे लोक या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना या ठिकाणी एवढ्या गर्दीमध्ये उपचार घ्यावे लागतात। तरीही या ठिकाणी वेळ संपत आलेली आहे आणि इथं डॉक्टर जे आहेत तर ते उपलब्ध नाहीत। तर या ठिकाणी या ओपीडी विभागामध्ये ताई आहेत, त्यांना विचारू ताई काय अडचण आहे? सर आलेले पण कॅज्युअल्टीला गेलेले असं सांगितलं, येतील सर आता। आज कोणाची ड्युटी आहे इथं? भोपळे सर आहे, टाक सर, परत जोगदंड सर आहेत आणि तेवढेच। आता उपलब्ध एकच डॉक्टर आहेत, काय नाव? डॉक्टर कोठारी सर। तुमचं काय ताई नाव? माझं गायकवाड शारदा। आपण पाहतो त्या ठिकाणी की डॉक्टर बाहेर गेलेले किंवा काही कामानिमित्त गेलेले, साधारणतः 1 तास झालेला आहे। या ठिकाणी कोणीही अवेलेबल नाही आणि आपण पाहतोय कोणीतरी कॅज्युअलिटीला गेलेला आहे किंवा कोणीतरी कोर्टात गेलेला आहे। साधारणतः 9 ते 12 12:30चा जो टायमिंग आहे या दरम्यानही या ठिकाणी डॉक्टरांना इथे उपलब्ध थांबता येत नाही किंवा ड्युटी जी आहे तर ती ड्युटीची निष्काळजीपणा या ठिकाणी म्हणावं लागेल। तर या ठिकाणी प्रत्यक्ष आपण जाणून घेऊया सर्वसामान्य जे नागरिक आहेत किती वेळापासून आलेला आहेत? 1 तास झाला। बर, काय आजारी आहेत? एक कुत्र चावलंय, मुलं लागली, कुत्र चावलं। तुमचं काय? माझं अर्जंट आहे, मला काहीतरी चावलंय मांडीला, अर्जंट आहे एकदम, मला उभं सुद्धा राहता येत नाही सध्या। तरी मी जवळपास 1.25 ते 1.5 तास झाले इथं थांबलो। काय अडचण आहे तुम्हाला? मला उभा राहता येत नाहीये सध्या, तरी यायला रांगेत थांबलो। या ठिकाणी आपण पाहतोय महिलांचाही प्रचंड रांगेमध्ये खूप वेळपासून इथे थांबलेले आहेत आणि बाहेरही आपण पाहतात की प्रचंड स्वरूपाची रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि या ठिकाणी जनरल ओपीडी साठी आता जे लोक येत आहेत तर त्यांना आणखीन किती वेळ लागणार हे आपल्याला इथे प्रतीक्षेची पाहावी लागेल आणि जिल्हा रुग्णालयाचे जे प्रमुख आहेत तर त्यांनी या ठिकाणी एक काळजीपूर्वक हा विषय हाताळला गेला पाहिजे हे आपण जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे। राव सरने बोलल्यावर
प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.